मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती प्रसार माध्यमाकडून आली आहे। संबंधित बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उठवली आहे। आयकर विभागाचे छापा टाकण्यामागचे कारण काय असावे, अशी चर्चा आता सुरू झाली। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे। नेमकं प्रकरण काय आहे? आयकर विभाग साधारणतः कर वसुली प्रकरणात कारवाई करत असते। एखाद्या व्यक्तीने कर चुकवलेला असेल आणि त्याबाबत आयकर विभागाला माहिती मिळाली तर कारवाई केली जाते। त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची टीम दाखल झाली आहे। पण हे प्रकरण थेट प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित नाही, एका माजी आमदाराशी संबंधित हे प्रकरण आहे। माजी आमदाराच्या प्रकरणाचा तपास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जातोय। सगळी मालमत्तेची पडताळणी केली जात आहे। त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आहे का, असा तपास सुरू आहे। प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस माजी पोलीस अधिकारी आहेत। त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख आहे। त्यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार एक माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे। आयकर विभागाकडून या प्रकरणात काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। प्रदीप शर्मा हे मनसुख हिरणे प्रकरणातील आरोपी आहेत। ते वर्षभरातून जेलमध्ये होते। त्यानंतर हल्लीच त्यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला होता। ते जामिनावर बाहेर होते। त्यांचं अंधेरी आणि आणखी एका ठिकाणी निवासस्थान असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। या सगळ्या प्रकरणात आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे। प्रकरण नेमकं काय आहे याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समजू शकलेली नाही, पण सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली आहे की प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची टीम दाखल झाली आहे। तिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे।